ह्यांना सुट्टी होती आणि त्यातल्या त्यात पावसाचं वातावरण झालेलं, आभाळ आलेलं, तर हे काहीतरी गरम गरम भजी वगैरे कर म्हणत होते. तर मग घरात मला आठवलं की मक्याची कणीस होती, तर त्याची भजी करावं म्हटलं, तर ती रेसिपी देखील तुमच्यासोबत शेअर करावी. तर येथे मक्याची कणीस घेतली आहे, एकदम जाडसर वाटून घेतलंय, कोथिंबीर घेतली आहे, अद्रक लसणची पेस्ट, कांदा, हिरवी मिरची, लसणची पेस्ट, बेसन घेतलंय 3 चम्मच, 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलंय, मीठ घेतलंय, लाल तिखट, जिरे आणि हळद. तर आता कॉर्नफ्लॉवर, बेसन हे व्यवस्थित मिक्स करणार. त्यानंतर आपण जे जे साहित्य घेतले, कांदा, हिरवी मिरचीची पेस्ट, लसणची पेस्ट, कोथिंबीर, लाल तिखट, हळद, मीठ, जिरे, हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं. आणि त्यामध्ये मी पाणी थोडं देखील यूज केलेलं नाही. पाणी जर आपण यूज केलं आणि बेसन जास्त टाकलं तर भजी एकदम असं कडक न होता एकदम मऊ होतात. तर पाण्याचा यूज थोडाही करायचा नाही, त्यातच व्यवस्थित मिक्स करायचं. अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं सर्व. आणि जर आपल्याला वाटत असेल की थोडंसं कॉर्नफ्लॉवर किंवा बेसन कमी पडते, तर त्यामध्ये आपण टाकायचं आपल्या हिशोबाप्रमाणे. तर अशा प्रकारे मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि इथे तेल चांगलं गरम होऊ द्यायचंय. आणि तेल गरम झाले का नाही ते चेक करण्यासाठी मी थोडंसं आपण जे पीठ कालवले तर ते त्यातलं थोडंसं टाकलं, म्हणजे ते वरती आलं की समजायचं पीठ चांगलं गरम झालंय. तर अशा प्रकारे मी मीडियम साईजची भजी टाकतीये. आणि ही महाबळेश्वरला इतकी भेटतात, महाबळेश्वर झालं, लोणावळा झालं, इतकी सुंदर लागतात ना. आणि तिथलं वातावरण या दिवसामध्ये तर इतकं म्हणजे छान असतं वातावरण. तर आणि ही भजी खाण्यात काहीतरी मजा वेगळीच असते. तर म्हटलं आता तिथे तर नाही, आम्ही इथे तरी घरात बसून ती भजी करून खाऊ, म्हणून ती भजी करतेय मी. आणि जेव्हा आपण भजी टाकू तर चांगली खालची बाजू शेकल्यानंतरच त्याला परत खालची बाजू वरची बाजू खालती असं करून पूर्ण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भजी तळून घ्यायची आहेत. आणि एकदम क्रिस्पी होतात. एकदम लो फ्लेमवरती भजी फ्राय करायची आहेत, एकदम कडक आणि मस्त लागतात. तर तुम्ही देखील अशा प्रकारे घरी तयार करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तरच लाईक करा. आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन, नवीन रेसिपी घेऊन.